नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला मिळतं आणि म्हणूनच आपण उपासना साधना करत असतो आणि ती साध्य होण्यासाठी यज्ञ कर्म करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण नवचंडी यज्ञाविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष तांत्रिक श्री माधव गुरुजी. आपण त्यांचं स्टुडिओत स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, खूप खूप स्वागत आहे. आपण नवचंडी यज्ञाविषयी जाणून घेणार आहोतच, पण याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करू देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्या शास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे छान पद्धतीने चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत आहेत. श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या 20, 21, 22 या 3 दिवशी येऊ शकता आणि श्री माधव गुरुजी यांना भेटू शकता. यासाठी खाली जो आम्ही नंबर दिलेला आहे इथे नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता आणि स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रा करू शकता. यासाठी खाली जो संपर्क क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा. गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातलं हे योगदान सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं, कारण बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जत इथं असून ते या स्कूलचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करणार आहोत. गुरुजी, आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. नवरात्रीचा काळ सुद्धा जवळ येतोय. यामध्ये नवचंडी यज्ञाची मुख्य पीठिका नेमकी काय आहे हे सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे. मॅडम, आपण प्रत्येकजण आयुष्य जगत असताना एक वाक्य आपल्यावरती सगळ्यांवरती एक संस्कारित आहे किंवा एक वाक्य जे प्रमाण आहे ते म्हणजे कर्माने घडतो माणूस. की आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस घडतो हा त्याच्या कर्माने घडतो आणि आपण सगळेजण कर्म करत असतो. मग ते कर्म करत असताना त्या कर्माचं आपल्याला फळ जे मिळत असतं ते प्रत्येक वेळेला पॉझिटिव्हच असतं असं नाही, किंवा जेवढे आपण परिश्रम घेतले तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळतंच असं नाही. मग ते यश आपल्याला साध्य कसं व्हायला पाहिजे, किंवा आयुष्यामध्ये कधी कधी आपल्याला प्रश्न पडतात की माझ्या आयुष्यामध्ये असं का होतं, माझ्या वाटेलाच असं का येतं. अशा अनेक प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये भेडसावत असतात आणि मग त्या आयुष्यामध्ये त्या पडलेल्या प्रश्नांना किंवा त्या समस्यांना समाधान म्हणून कुठली गोष्ट आपल्याला असू शकते किंवा समाधान कशामुळे प्राप्त होऊ शकतं, तर ते समाधान कशामुळे प्राप्त होऊ शकतं तर तो नवचंडी यागामुळे प्राप्त होऊ शकतो. आता याच्यामध्ये बघाल तर नवचंडी याग म्हणजे नक्की काय आहे, तर रेग्युलर माणसाने आयुष्यामध्ये म्हणजे की जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत 5 प्रकारचे कर्म, 5 प्रकारचे याग करायला धर्माने सांगितलेले आहेत, अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत. ह्याच्यामध्ये पहिला याग येतो तो महामृत्युंजय याग, की तुमचं शरीरयष्टी पूर्णपणे व्यवस्थित राहावी, त्याचबरोबर मृत्यूचं भय तुमचं निघून जावं, याकरता तुम्हाला महामृत्युंजय याग करावा लागतो. दुसरा याग येतो तो नवचंडी याग. नवचंडी याग याकरता करायला जातो की ज्यावेळेला मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर तुम्ही जो कर्माचा साठा घेऊन आलेले आहेत, तुम्ही जो कर्माचा तुमचा दोष घेऊन आलेले आहेत किंवा एखाद्या कर्माबद्दलचा श्राप तुम्हाला लाभलेला आहे, तर मग तो तुम्हाला जर त्याच्यामधनं व्यतीत व्हायचा असेल, त्याच्यामधनं पूर्णपणे सुटकारा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता नवचंडी याग सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आयुष्यामध्ये मंगलमय होण्याकरता, सौभाग्यामध्ये वृद्धी होण्याकरता तुम्हाला गणेश याग करायला सांगितलं आहे. त्याचबरोबर नवग्रहांची पीडा पूर्णपणे निघून जाऊन प्रत्येक ठिकाणी सुयश प्राप्ती करण्याकरता तुम्हाला त्याच्यामध्ये शनी याग करायला सांगितलेला आहे. आणि 5वा याग जो आहे तो दत्त याग, की पूर्णपणे कर्मामध्ये स्फूर्ती होणं, एखाद्या कर्म हातामध्ये घेतलं आहे ते आपल्या हातून पूर्ण होणं आणि आपण सदैव कामाच्या प्रती तत्पर राहणं, याच्याकरता 5वा याग येतो दत्त याग आहे. असे पंचयाग हे धर्मकार्यामध्ये करायला सांगितलेले आहेत की माणसाने जन्मल्यापासून मरेपर्यंत याच्यामधलं हे याग किमान एकदा तरी करायला पाहिजेत. याच्यामधल्या या पंचयागामधला श्रेष्ठ याग कुठला असेल तर नवचंडी याग आहे. म्हणजे की नवचंडी याग केल्यानंतर तुमचा कर्माचा दोष निघून जातो,
त्याच्यामुळे तुम्ही जे कर्म करताय ते सात्विक कर्माचा तुम्हाला पूर्णपणे चांगला रिझल्टसुद्धा मिळेल म्हणजे, आणि तुमच्या वाट्याला दुःख खूप कमी येईल. का तर तुमच्या कर्माचा जो दोष आहे, कर्माचे जे पाप तुमच्यावरती आहे ते पाप पूर्णपणे निघून जाईल म्हणजे. मग हे पाप करण्याकरता याच्यामध्ये नवचंडी यागाचं नियोजन केलं जातं आणि नवचंडी याग केला जातो. म्हणजे पंचयागामधला श्रेष्ठ याग आहे हे त्याचं पहिलं फलित आहे. दुसरं फलित हे आहे की आपल्या कर्माचा दोष त्याच्यामुळे जाणार आहे. तिसरं फलित आहे की याच्यामध्ये मार्कंड ऋषींनी पूर्णपणे परिश्रम करून त्यांनी आपल्याकरता लिहिलेली एक संजीवनी आहे, म्हणजे की दुर्गा सप्तशती या पोथीची त्यांनी निर्मिती केली. आणि नवचंडी याग हा पूर्णपणे दुर्गा सप्तशतीवरतीच होतो. दुर्गा सप्तशतीचे एकूण 700 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये 13 पूर्णपणे अध्याय आहेत. ज्या 13 अध्यायामध्ये 3 देवींची चरित्र येतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे की महाकालिका, त्याच्यानंतर महासरस्वती आणि याच्या व्यतिरिक्त महालक्ष्मी, या तिघींचंही त्याच्यामध्ये पूर्णपणे चरित्र येतं. आणि या तिघींचेही मंत्र, बीजमंत्र, स्तुती ही त्याच्यामध्ये सामावलेली आहे. म्हणजे ह्याचा हा याग पूर्ण करून झाल्यानंतर, त्याच्या आहुती दिल्यानंतर, त्याचं पारायण केल्यानंतर आपल्याकडे निश्चितपणे महासरस्वती म्हणजे चांगल्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते. दुसरं म्हणजे महाकालिका, की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये फाईट करू, ते फाईट करण्याकरता एक चांगली ऊर्जा ही माणसाच्या ठिकाणी निर्माण होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जगामध्ये काही करायचं असेल, मग अध्यात्म करायचं असेल किंवा संसार करायचा असेल, प्रपंच करायचा असेल, तर पैसा असणं खूप आवश्यक आहे, की आपल्याकडे पैसा असायला पाहिजे. तर मग याच्याकरता त्याच्यामध्ये श्री महालक्ष्मीचं पण पूर्णपणे चरित्र येतं. तर या तिन्हीची कृपा तुम्हाला त्याच्यामुळे पूर्णपणे प्राप्त होते. आणि प्राप्त करून झाल्यानंतर कर्माच्या बाबतीतले दोष तर तुमचे निघून जातील, पण तुम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह व्हाल, पूर्णपणे सकारात्मक व्हाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये लॉंग मोमेंटपर्यंत त्याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा राहतो, पूर्णपणे त्याचा बेनिफिट राहतो. तर अशा प्रकारे नवचंडी यागाची मुख्य पीठिका आहे. नक्कीच. आता प्रत्येक व्यक्तीने नवचंडी यज्ञ हा करावाच का, आणि मग त्याचे त्याला नेमके कोणते सकारात्मक फायदे होतात? मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. म्हणजे की आपल्या जीवनामध्ये ना प्रत्येकजण आपण कर्मवादी आहोत आणि हे कर्मवादी असताना आपल्याला देवावरती विश्वास आहे किंवा आपण निसर्गाला शक्ती मानतो म्हणजे. आणि मग ते मानत असताना असं आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की खरंच माझी सात्विकता टिकून राहण्याकरता किंवा माझे व्याप ताप निघून जाण्याकरता मी काहीतरी साधना करायला पाहिजे, मी काहीतरी उपासना करायला पाहिजे. आणि मग अशी साधना आपण नक्की काय करावी, अशी आपण उपासना काय करावी, हे प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये एक पडलेला प्रश्न असतो किंवा पडलेलं एक द्वंद्व असतं. त्याच्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ना की आपल्याकडे खूप सारे कुळाचार सांगितलेले आहेत की प्रत्येक कुळाचे काही ना काही कुळाचार आहेत. प्रत्येकाची कुलदेवता आहे, त्या कुलदेवतेची सेवा व्हायला पाहिजे. कुळाचे पूर्णपणे म्हणजे की जे काही कुळाचार ठरलेले आहेत ते कुळाचार पूर्णपणे व्हायला पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त अनेक रूढी आणि परंपरा आपल्याकडे आहेत, म्हणजे की ज्या परंपरेमुळे देवांचे वेगवेगळे उत्सवसुद्धा आपल्याकडे करण्याची पद्धती आहे म्हणजे. परंतु आता कालाच्या ओघामध्ये असं झालेलं आहे की आपण एवढे गतिमान झालेलो आहोत की आपल्याला त्या गोष्टींकरता वेळ नाही. म्हणजे आता तुम्ही बघाल की नवरात्रामध्ये नवरात्र येईल, तर नवरात्रामध्ये आता आपण वेगवेगळे 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतो. म्हणजे जो कलर आहे तो कलर आपण वापरतो. पण तुम्हाला आठवत असेल की तुमच्या लहानपणी तुम्ही भोंडला खेळला असेल 9 दिवस. पण आता जर तुम्हाला सांगितलं भोंडला आहे, तर हार्डली एखाद्या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या वतीने वगैरे अरेंज केला तर त्या भोंडल्यामध्ये तुम्ही सहभागी होता. पण तो 9 दिवस भोंडला केला जातो, तो तुम्हाला माहिती आहे, तुमच्या लहानपणी झाला आहे, पण आता तुम्ही तो करू शकत नाही किंवा तुमच्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही. तर असे चिकार सोपस्कार आणि असे चिकार संस्कार आहेत म्हणजे जे आपल्या हातून होत नाही किंवा केले जात नाही. मग आपल्या मनामध्ये एक रुकरुक राहते की असं काहीतरी घडायला पाहिजे की ज्याच्याने या सगळ्या गोष्टीची पूर्तता होईल. तर मग या सगळ्या गोष्टीची पूर्तता करायची असेल तर त्याच्यामध्ये सर्वात चांगला उपाय आणि सर्वात सोपा उपाय काय, तर तुम्ही नवचंडी याग करा. म्हणजे आता नवचंडी याग केल्याने काय होईल नक्की, तर जसं मी पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तुमच्या कर्माचे दोष निघून जातील. एकदा कर्माचे दोष निघून गेल्यानंतर आहे ना, आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये सात्विकता पूर्णपणे येईल. आणि एकदा सात्विकता आल्यानंतर तुम्ही जे कर्म कराल ना, त्या कर्माचा आपल्याला लाभ पण चांगल्या प्रकारे होईल. त्या कर्माने आपण पुढे पण पूर्णपणे जाऊ शकतो, म्हणजे प्रगती पण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त हे सगळं करत असताना आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता आहे की आपलं शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे, आपण निरोगी राहायला पाहिजे, म्हणजे कुठलाही आजार आपल्याला व्हायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न असायला पाहिजे, म्हणजे आपला प्रपंचही आपण व्यवस्थित करू शकलो पाहिजे. आणि उद्या देवधर्म तीर्थाटन आपल्याला काही करायचं असेल तर ते करण्याकरता सुद्धा आपल्याकडे आवश्यकता आहे धन असायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे ऊर्जा असायला पाहिजे, आपल्याकडे उत्साह असायला पाहिजे, आपल्याकडे धैर्य असायला पाहिजे, आपल्याकडे विवेक असायला पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर या सगळ्या गोष्टींची प्राप्ती फक्त आदिमाया आदिशक्तीकडनंच होऊ शकते. म्हणजे बघा की आपल्याला पहिलं शिकवलं जातं की सर्वात मोठा गुरु कोण आहे किंवा पहिला गुरु कोण आहे, तर आपली आई पहिला गुरु आहे, कारण त्या आईने आपल्याला शिकवलेलं आहे. आपण ते शिकतो आणि लहानपणी तिच्याबरोबर असताना ते सगळं वापरतो, पण व्यवहारामध्ये आल्यानंतर आपण व्यावहारिक जगामधनं काही काही गोष्टी शिकतो आणि आपले संस्कार पूर्णपणे विसरून जातो. त्याच्यामुळे काही ठिकाणी आपल्या हातून चांगलं होतं, काही ठिकाणी आपल्या हातून वाईट होतं, काही ठिकाणी आपण सात्विक असतो, काही ठिकाणी आपण संतापी होतो. मग या सगळ्या गोष्टींमुळे अनेक उत्तम दोष आपल्यामध्ये निर्माण होतात. आणि हे सगळे दोष जर आपल्याला काढायचे असतील तर मग अशी सोपी उपासना कलियुगामध्ये कुठली आहे की
देवीची उपासना केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे फलित प्राप्त होईल, आपले सगळे दोष निघून जातील, पुन्हा आपल्या हातून नवीन दोष होणार नाहीत आणि आपल्यालाही कुठेतरी समाधान मिळेल की आपण काहीतरी सात्विक कर्म केलं आहे किंवा आपण काहीतरी आध्यात्मिक कर्म केलं आहे. मग या सगळ्या गोष्टीचं उत्तर एकच आहे की तुम्ही नवचंडी याग करा आणि नवचंडी याग केल्यानंतर या गोष्टीची तुम्हाला प्राप्ती होईल. नवचंडी याग नेमकं कशा पद्धतीने होतो हे सुद्धा आपण श्री माधव गुरुजी यांच्याकडनं जाणून घेणार आहोतच. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये नवचंडी यज्ञ याविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आहेत. गुरुजी, आपण साधारणपणे नवचंडी यज्ञ म्हणजे काय, प्रत्येकाने का करावा हे तर सांगितलं. आता तुम्ही नवचंडी याग हे नेमकं कशा प्रकारे करता हे आम्हाला सांगाल? मॅडम, ही सगळी माहिती लोकांपर्यंत ज्यावेळेला पोचवायची तर हा नवचंडी याग किंवा याग हा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरचा किंवा माझा वैयक्तिक खूप आवडीचा विषय आहे. म्हणजे कारण जेवढं माझं वाचन आहे किंवा अध्यात्मामध्ये मी जेवढं काही अनुभवलं आहे किंवा शिकलं आहे तर याच्यामध्ये एक वाक्य प्रामुख्याने येतं, ते म्हणजे की तद्वत ब्राह्मणचं सूत्र हे सांगतं की अग्निर्देवानां मुखम. म्हणजे देवाचं मुख जर काय असेल तर ते अग्नी आहे. म्हणजे देवाला जर आपण आपल्याला काही अर्पण करायचं असेल तर ते अर्पण करायचं असेल तर ते अग्नीला अर्पण करायचं. ज्यावेळेला ते अग्नीला अर्पण करू तर ते देवापर्यंत पोचतं. तर तो एक मार्ग आहे की आपल्याला देवाला काही देण्याकरता किंवा देवाला काही आपल्याला पूर्णपणे पोचवण्याकरता. तर मग त्याच्यामध्ये यज्ञ करत असताना ज्यावेळेला नवचंडी याग जर आपण बघितला तर दुर्गा सप्तशतीवर हा पूर्णपणे याग आहे आणि दुर्गा सप्तशतीची रचना मार्कंड ऋषींनी केलेली आहे. आणि मार्कंड ऋषी हे मार्कंड गोत्रसुद्धा आहे, म्हणजे की या ऋषींचं गोत्रसुद्धा आहे. परंतु मार्कंड ऋषी हा माझ्या अध्ययनाचा आणि अभ्यासाचा हा खूप आवडीचा विषय आहे. म्हणजे कारण महामृत्युंजय यागसुद्धा त्यांच्या संहितेने केला जातो आणि नवचंडी यागसुद्धा करताना मार्कंड संहितेचाच वापर केला जातो. तर या जनमानसामध्ये त्याचं जीवन सुखकर राहण्याकरता, समाजामध्ये जे दोष आहेत त्या दोषाचं पूर्णपणे उच्चाटन होण्याकरता, प्रत्येक माणसामध्ये सात्विकता रुजण्याकरता, तो निरोगी राहण्याकरता, तो दीर्घायुष्य होण्याकरता, किंबहुना त्याच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त होण्याकरता अखंड धडपड मार्कंड ऋषींनी केलेली आहे. ते चिरंजीवीसुद्धा आहेत. म्हणजे असं असतं की यागाच्या संहितेमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जर या पूर्णपणे संहितेप्रमाणे किंवा त्याच्या वचनाप्रमाणे पूर्णपणे याग केलात तर मार्कंड ऋषींचं आजसुद्धा हे वचन आहे की ते त्या ठिकाणी त्या यागाला उपस्थित राहतात आणि कैक वेळेला त्याचा अनुभव किंवा त्या आल्याची व्हायब्रेशन्स त्या यागामध्ये 100% मिळालेली आहेत. आता याग करत असताना तुम्ही हा याग कशा प्रकारे करता, तर आम्ही याग करत असताना मार्कंड संहितेप्रमाणे पूर्णपणे हा याग करतो. आता यागाचं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की मुहूर्त खूप महत्त्वाचा आहे. की जसं प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये मुहूर्त चांगला असेल तर त्याचं फलित खूप लवकर मिळतं आणि जे फलित मिळतं ते तुम्हाला खूप पुष्कळ आणि चांगलं मिळतं. म्हणजे तर मग याच्यामध्ये मुहूर्ताला खूप किंमत आहे. मग सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आम्ही मुहूर्त असा काढतो की तो मुहूर्त सगळ्यांना लाभी असला पाहिजे. म्हणजे नवचंडी यागाची जवळजवळ 27 प्रकारच्या दोषांवरती हा याग केला जातो आणि 35हून अधिक त्याच्यामध्ये प्राप्ती केली जाते प्रमुख विषयांची. तर मग एवढा मोठा याग ज्यावेळेला मानवी जीवनामध्ये एखाद्याच्या हातून होणार आहे, म्हणजे वारंवार तो त्याच्याने लाभ झाल्यानंतर पुढे करेलच, पण तो आता पहिल्यांदा करतोय तर त्याच्यामध्ये त्याला पुण्य साठा मिळाला पाहिजे. त्या पुण्याचा साठा त्याला कम्प्लिटली मिळाला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त त्याचा लाभ त्याला व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याचा मुहूर्त खूप चांगला असतो. तर तो मुहूर्त काढत असताना त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की पौर्णिमेला तो जास्त लाभदायक होतो, मग की त्याच्यामध्ये पर्वणी कालावधी असावा. तर मग त्याच्यामध्ये याग करत असताना आम्ही कायम पौर्णिमा धरलेली असते की पौर्णिमेला आम्ही तो याग संपन्न करतो. आता याग संपन्न करत असताना मार्कंड ऋषींनी सांगितले की ते स्थान कसं असावं, तर त्या स्थानामध्ये आदिमाई आदिशक्तीचा वास असावा, तिचं एखादं शक्तिपीठ असावं किंवा त्या ठिकाणी एखादं मंदिर असावं. तर मंदिर म्हणजे शक्तिपीठ किंवा देवीची साधना वगैरे ज्या ठिकाणी चालू असेल त्यालासुद्धा शक्तिपीठाचा दर्जा प्राप्त होतो. तर असं शक्तिपीठ त्या ठिकाणी असावं. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी वाहतं पाणी असावं. म्हणजे तिथे वाहतं पाणी असलं पाहिजे. वड, पिंपळ आणि औदुंबर याचे वृक्ष तिथे असायला पाहिजेत. प्रामुख्याने आंब्याचा वृक्षसुद्धा तिथे असायला पाहिजे आणि त्या वृक्षाच्या सावलीमध्ये त्या वृक्षाच्या समिधा घेऊन हा यज्ञ आपल्याला पूर्ण करायचा आहे असं त्याच्या प्रिन्सिपलमध्ये लिहिलेलं आहे. तर आम्ही यज्ञ करत असताना या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे पूर्तता करतो की चांगला मुहूर्त घेतो आणि ज्या जागेवरती आम्ही यज्ञ करणार आहे त्या ठिकाणी हे शक्तिपीठ असणार आहे, त्या ठिकाणी वाहतं पाणी म्हणजे नदी बाजूला असणार आहे, त्या ठिकाणी वड, पिंपळ, औदुंबराची झाडं असणार आहेत, त्या ठिकाणी आंब्याचा वृक्ष असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं की ज्यावेळेला नवचंडी याग तुम्ही करणार आहात, तुमच्या आयुष्यामधलं श्रेष्ठ कर्म तुम्ही करणार आहात की पंचयागामधला श्रेष्ठ याग आहे आणि तो आज जर आपल्या हातून होणार आहे तर आपल्याकडे निश्चितपणे पुण्य असायला पाहिजे. आणि आपल्याकडे पुण्य असतं का, तर काहींकडे असतं काहींकडे नसतं. मग त्या पुण्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, तर त्याच्यामध्ये ऋषींनी सांगितले की एक तंत्रोक्त पोटली त्याच्यामध्ये येते. तर मग ती पोटली त्याच्यामध्ये पूर्णपणे समोरच्या व्यक्तीला दिली जाते, ती त्याच्यावरनं पूर्णपणे उतरवण्यात येते आणि जलाशयामध्ये अर्पण करण्यात येते. म्हणजे बाह्य त्याच्यावरती जे दोष आहेत ते दोष त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जातात की आता तो ते कर्म करण्याकरता सिद्ध झालेला आहे, आता त्याच्या हातून ते कर्म होईल आणि निश्चितपणे त्या कर्माचा त्याला लाभ होईल. त्याच्यानंतर दुसरं आहे की हे झालं बाहेरच्या
मनाच्या याचं की जे तुमच्यावरती तांत्रिक प्रयोग करून तुम्हाला बाहेरून स्वच्छ केलं, पण आतून स्वच्छ होण्याकरता काय करायला पाहिजे, तर आतून स्वच्छ होण्याकरता म्हणजे मनाचे दोष निघून जायला पाहिजेत, शरीराचे दोष निघून जायला पाहिजेत आणि वाचेचे दोष निघून जायला पाहिजेत. ह्याच्याकरता ऋषी म्हणतात की आपली चण्याची डाळ जी असते ती डाळ आणि गूळ असं एकत्र घेऊन तुम्ही गाईला खायला घाला आणि ते गाईला खायला घालताना त्या गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला व्हायला पाहिजे, की जेणेकरून त्या स्पर्शामार्फत तुमचे शारीरिक, मानसिक आणि पूर्णपणे वाचन निर्माण होणारे दोष आहेत ते गाईकडे निघून जातात आणि गाईकडे खूप पुण्य असल्यामुळे ते दोष तिचे पूर्णपणे अर्चितही होऊन जातात. तर त्याप्रमाणे गाईला गूळ आणि डाळ आपण खायला घालतो आणि ती खायला घातल्यानंतर ते मग याग करण्याकरता आपण पूर्णपणे संपन्न होतो. ह्याच्यामध्ये यागाची पुढची तयारी जी आहे ती सगळी तयारी आम्ही स्वतः केलेली असते. यजमानाला फक्त त्याच्यामध्ये धोतर आणावं लागतं, म्हणजे की आज त्याच्यामध्ये जेंट्स यजमान असेल तर त्याला धोतर सांगितलेलं आहे आणि स्त्रियांनासुद्धा हा याग करण्याकरता पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत. तर स्त्रियांकरता ह्याच्यामध्ये रेड किंवा ऑरेंज कलरची साडी हे त्याच्यामध्ये युनिफॉर्म म्हणजे वस्त्र त्याच्यामध्ये ऋषींनी सांगितलेलं आहे. हे वस्त्र ज्याचं त्याने आणायचं असतं का ते पुन्हा रियूज नाही आहे, म्हणजे पुन्हा तुम्ही हे यूज करायचं नाही. हे याग झाल्यानंतर घरी जायचं आहे. जसं आपण म्हणतो ना की याग कशाने पूर्ण करायचं किंवा कर्म कशाने केलं आहे, तर पूर्णपणे म्हणजे की आपण मनाने पण ते पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तन मन धन म्हणजे मन आपण त्याच्यामध्ये लावणार असतो, त्याच्यानंतर धन आपण त्याच्यामध्ये टाकणार असतो. पण याच्या व्यतिरिक्त तनाचं काय म्हणजे तर त्या पाठीमागे असं आहे की जे आपण कपडे वापरलेले आहेत, जे वस्त्र आपण वापरलेलं आहे त्या वस्त्राचा आपण पूर्णपणे त्याग करतो, तेव्हा ती पूजा तन मन धनाने तुमची पूर्णपणे होते. तर मग ते वस्त्र तुम्हाला घरनं तुमचं तुम्ही आणायचं असतं, बाकी सगळी तयारी त्या ठिकाणी असते. मग हा याग करत असताना म्हणजे की जसं बाकीच्या पूजांची सुरुवात आहे त्याप्रमाणे गणेश पूजनाने आपण सुरुवात करतो. त्याच्याबरोबर मग पुण्यावाचन होतं. पुण्यावाचन करून झाल्याच्या नंतर मग आपण मुख्य पूजेचा संकल्प करतो की नवचंडी याग तुम्ही कशाकरता करताय. त्याच्या अगोदर प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या शंका असतात किंवा ते मला भेटलेले असतात किंवा मी त्यांना सजेस्ट केलेलं असतं किंवा आता हा कार्यक्रम बघून आपल्या प्रेक्षकांपैकी कुणाला वाटलं की मला शास्त्रोक्त पद्धतीने याग करायचं आहे, तर त्याचं त्याच्या अगोदर माझ्याशी बोलणं होतं. त्याच्या मनामध्ये काय शंका आहे किंवा त्याची पत्रिकेमध्ये काय दोष आहे तो मी पूर्णपणे करून त्याचा संकल्प त्याच्यामध्ये रेडी केलेला असतो. मग असे 27 प्रकारच्या संकल्पाची लोकं असतात त्याच्यामध्ये की त्यांना तो नवचंडी याग करायचा असतो. मग तो संकल्प पूर्णपणे घेतला जातो आणि त्याचबरोबर 35 दोष निघून जाण्याकरता सुद्धा संकल्प त्याच्यामध्ये दिला जातो. आणि मग त्या मुख्य पूजेचा संकल्प सोडून मग पूजेची आपल्या तयारी होते, पूजेची आपल्या सुरुवात होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मग कुलदेवतेचं पूजन केलं जातं, म्हणजे याच्यात षोडश मातृका पूजन येतं. याच्यामध्ये 16वी सुपारी जी आहे ती तुमच्या देवतेची आहे, तुमच्या कुलदेवतेची आहे. तर आज पंचयागामधलं श्रेष्ठ याग ज्यावेळेला तुम्ही करणार तर तुमच्या कुलदेवतेचे तुम्हाला आशीर्वाद असायला पाहिजेत. तर आपण कुलदेवतेला आवाहन करतो की तू या ठिकाणी ये आणि आम्हाला पूर्णपणे आशीर्वाद दे. तर त्याप्रमाणे देवीचं आपण आवाहन करून तुमच्या कुलदेवतेचं त्या ठिकाणी पूजन करतो. ते झाल्याच्या नंतर मग त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये असं असतं की त्या ठिकाणी नांदी श्राद्ध केलं जातं. आता नांदी श्राद्ध म्हणजे काय की आपण ज्यावेळेला आपल्या कुळाच्या वतीने किंवा हा श्रेष्ठ याग आपण करतोय तर मग आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त पाहिजेत. म्हणून मग आपण त्या ठिकाणी आपले पित्र कुणाचे आजी आजोबा असतील, आई वडील असतील, जे गेलेले असतील त्यांना आपण त्या ठिकाणी पूर्णपणे आवाहन करतो आणि सांगतो की आज कुळाच्या वतीने मी हा नवचंडी याग करतोय, तर याच्याने मला पूर्णपणे गती लाभू दे, आपल्या कुळाला पूर्णपणे गती लाभू दे आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून मला पूर्णपणे आशीर्वाद द्यावे. मग हा याग पूर्ण म्हणजे की या यागाची पहिली प्रोसेस कंप्लीट झाली. मग त्या ठिकाणी आपले पित्र आले, त्या ठिकाणी आपली कुलदैवत आली, आपला संकल्प आला, आपलं गणेश पूजन झालं की त्याच्यानंतर मग पूजेमध्ये यंत्र दिलं जातं. कुठलीही पूजा होत असताना ती यंत्र, मंत्र आणि तंत्र या तिन्ही साधनांनी असते. त्यावेळेला ती देवाला पूर्णपणे पोचते आणि मग ती देवाला पूर्णपणे पोचते की ॲटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये त्याचा आपल्याला सकारात्मक फायदा होतो. मग त्या ठिकाणी यंत्र दिलं जातं. हे यंत्रसुद्धा कधी सुखसमृद्धी यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र हे संकल्पाचा विचार करून त्याप्रमाणे दिलं जातं. कदाचित असं असतं की प्रत्येकाचं यंत्र वेगवेगळं असेल किंवा एकच संकल्प असलेल्या लोकांचं एकच यंत्र असेल, तर त्याप्रमाणे यंत्र त्यांना दिलं जातं. मग त्या यंत्राची पूर्णपणे षोडोपचार पूजा होते, त्याची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्याच्यावरती देवी अथर्वशीर्षामध्ये पूर्णपणे अभिषेक केला जातो. आणि देवी अथर्वशीर्षाचा अभिषेक हा खूप पवित्रतेने केला जातो. हा अभिषेक करून झाल्यानंतर मग त्या यंत्राचं पूर्णपणे प्रतिष्ठापन होतं, पूजा होते, नैवेद्य होतं आणि मग यज्ञाला सुरुवात होते. आता हा यज्ञ होत असताना तंत्र, मंत्र आणि यंत्र या तिन्हीचा आपण वापर करणार आहे. तर मग याच्यामध्ये यंत्र आलं, मंत्राकरता पुरोहित्य म्हणजे की जे मंत्र असतात, पुरोहित जे असतात मंत्र म्हणणारे ते सुद्धा त्या दर्जाचे असतात. त्यांचीसुद्धा तेवढी साधना झालेली असते, तेवढं पूजन झालेलं असतं, तेवढं त्यांच्या पाठीमागे पुण्य असतं की जेणेकरून त्यांच्या मंत्रोपचारामध्ये तुम्ही पूजा केल्यानंतर तुमची पूजा फलित होईल, त्याचं पुण्य तुम्हाला स्वरूप प्राप्त होईल. तर त्याकरता असे विप्र आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे अरेंज केलेले असतात. आणि मग यागाला सुरुवात होते त्यावेळेला यागामध्ये विशेष आहुती आहेत. म्हणजे नवचंडी यागामध्ये काही मंत्र जे आहेत ते मंत्र तुम्हाला पूर्णपणे शत्रूचा पराजय करण्याकरता आहेत, तर त्याला गुगुळाची आहुती दिली जाते. काही मंत्र जे आहेत ते तुम्हाला दीर्घायुष्य करण्याकरता आहेत, म्हणजे तर त्याच्यामध्ये बेलफळाची आहुती दिली जाते. काही मंत्र जे आहेत ते तुमचं
आरोग्य चांगलं राहण्याकरता आहे. तर मग आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला शतावरीची आहुती आहे. आता आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या किमान 4 किंवा 5 माणसं असतात, परंतु प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. घरामध्ये एकोपा राहत नाही. तर घरामध्ये एकोपा निर्माण होण्याकरता त्या ठिकाणी कुचला नावाच्या वनस्पतीची आहुती सांगितलेली आहे. तर कुचला त्याच्यामध्ये आपण वापरतो. याच्या व्यतिरिक्त पूर्णपणे पितरांची शांती होण्याकरता, पितरांना गती मिळण्याकरता किंवा पितरांची कृपा प्राप्तीकरता नागरमोथाची आहुती सांगितलेली आहे. तर नागरमोथा आपण त्याच्यामध्ये देतो. त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला ऊर्जा प्राप्त व्हावी, आयुष्यभर आपल्याबरोबर ऊर्जा असावी, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह असावा, याकरता त्याच्यामध्ये दारू हळदची आहुती सांगितलेली आहे. तर आपण दारू हळद त्याच्यामध्ये वापरतो. आणि मग ह्या संपूर्ण याच्यानी, या दुर्गा सप्तशतीच्या 700 श्लोकांनी त्याचं हवन आपण पूर्ण करतो. हे हवन पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट आहुती या सगळ्या वनस्पती मिक्स करून त्याच्यामध्ये नवारण मंत्राच्या होतात. म्हणजे नवारण मंत्राच्या जवळजवळ 108 आहुती आपण त्याच्यामध्ये समर्पित करतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं करण्याकरता आपल्याकडे संपत्ती असायला पाहिजे, आपल्याकडे पैसा असायला पाहिजे आणि लक्ष्मी सतत आपल्याकडे खेळती राहावी, याकरता आपण श्री सुक्ताच्या पूर्णपणे 16 आहुती त्याच्यामध्ये देतो, ज्याच्यामध्ये आपण कमळ काकडी वापरतो. आणि मग ते झाल्यानंतर याच्यामध्ये पूर्णपणे आपण पूर्णाहुती करतो. पूर्णाहुतीच्या अगोदर कुष्मांड बलिदान केलं जातं, म्हणजे की याच्यामध्ये बळी देण्याची पद्धत आहे. तर मग कोहळा जे फळ आहे आपलं, त्या कोहळा फळाचा पूर्णपणे राक्षस बनवून त्याचा बळी दिला जातो, की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपले दुष्ट प्रवृत्ती आहे ते आपल्या दुष्ट प्रवृत्ती निघून जावं, आपलं मन सात्विक राहावं, आपले विचार सात्विक राहावे आणि तामसपणा आपल्या अंगातून निघून जावा. तर या उद्देशाने पूर्णपणे कुष्मांड बलिदान होतं. दशदिक्पाल पूजन, की 10 दिशांमधून तुम्हाला सहकार्य मिळावं, 10 दशांमध्ये तुमची कीर्ती पसरावी, याच्याकरता दशदिक्पाल पूजन होतं. आणि दशदिक्पाल पूजन झाल्याच्या नंतर पूर्णाहुती करून या यागाची पूर्णपणे पूर्णाहुती केली जाते, पूर्णत्व केलं जातं. नक्कीच गुरुजी, खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना मी प्रेक्षकांना साम टीव्हीच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या वतीने आवाहन करत आहे की तुम्ही या नवचंडी यागाला या. 1008 नवचंडी यागाचा हा संकल्प आहे. त्रिपुर पौर्णिमा त्या दिवशी आहे, विशेष करून रविवार आहे, म्हणजे सुट्टी पण आहे. तुम्ही नक्कीच सगळेजण यागाला आलात तर सगळ्यांना सुखसमाधान लाभेल आणि माझ्या पद्धतीने अतिशय चांगला आणि शास्त्रोक्तरित्या याग मी तुमच्याकडनं पूर्ण करून घेईन. ओम साईराम. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.